स्वामी समर्थांनी गरीब भक्ताचे नशीब कसे बदलले. एक छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे घर मातीचे होते. पावसाळा आला की छप्पर गळायचे, उन्हाळा आला की विहीर कोरडी पडायची. घरात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती. रोज सकाळी उठल्यावर त्याच्या मनात एकच विचार असायचा, आज कुटुंबाला 2 वेळचं जेवण कसे मिळणार. पण या सर्व संकटामध्येही गणूची एक गोष्ट कधीच ढळमळली नाही, ती म्हणजे श्री स्वामी समर्थांवरील त्याची निश्चित श्रद्धा. दररोज पहाटे तो उठून स्नान करायचा. घरच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामींच्या छोट्याशा फोटोसमोर दिवा लावायचा आणि डोळे मिटून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा, मला योग्य मार्ग दाखवा. नामस्मरण केल्याशिवाय तो पाण्याचाही घोट घेत नसे. गावातील काही लोक त्याची थट्टा करायचे. गणू, इतकं नाम घेतोस, मग तुझं नशीब अजून का बदललं नाही. कोणी म्हणायचं, स्वामींनी मदत करायची असती तर आतापर्यंत केली असती. हे शब्द ऐकूनही गणू कधी रागवत नसे. तो फक्त हसूनच म्हणायचा, स्वामींची वेळ वेगळी असते, आपण श्रद्धा सोडू नये. 1 वर्ष भीषण दुष्काळ पडला. शेतातील पीक पूर्णपणे वाळून गेले. सावकार रोज घरी येऊन कर्जासाठी दम घालायला लागला. घरात धान्य संपले. मुलांनी 2 दिवस पोटभर अन्न खाल्ले नव्हते. त्या रात्री गणू खूप व्याकुळ झाला. पण तरीही त्याने स्वामींचे नाव घेतले आणि शांतपणे झोपला. मध्यरात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वामी समर्थ तेजस्वी रूपात त्याच्या समोर उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर करुणा होती. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सूर्योदयापूर्वी गावाबाहेरच्या वडाच्या झाडाजवळ जा, पण लक्षात ठेव, प्रामाणिकपणा कधीही सोडू नकोस. गणू जागा झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पहाट होताच तो वडाच्या झाडाकडे निघाला. तिथे त्याला एक मोठी पैशांची पिशवी दिसली. क्षणभर त्याच्या मनात तो गणूकडे पाहून म्हणाला, आजच्या काळात एवढा प्रामाणिक माणूस पाहिला नाही. तुला हवे असते तर हे पैसे तू सहज ठेवू शकला असतास. गणू शांतपणे म्हणाला, हे माझे पैसे नव्हते. दुसऱ्यांचे धन घेऊन सुख मिळत नाही. माझे स्वामी मला चुकीचा मार्ग कधीच दाखवणार नाहीत. व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने गणूचे सर्व कर्ज फेडले. शेतासाठी नवीन बैल, बियाणे आणि खत दिले. एवढेच नाही तर स्वतःच्या व्यापारातही गणूला कायमचे काम दिले. काही महिन्यातच गणूच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याची शेती पुन्हा बहरली. घरात आनंद परतला. मुलांचे शिक्षण सुरू झाले. आईच्या चेहऱ्यावरचे दुःख नाहीसे झाले. पण गणू बदलला नाही. तो आजही पहाटे उठून स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचा. गावातील तेच, गणू, तुझ्या सुखाचं रहस्य काय. गणू हसून एकच उत्तर द्यायचा, श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि स्वामींचं नामस्मरण. मित्रांनो, या कथेचा अर्थ पैशापेक्षा मोठा आहे. स्वामी समर्थ आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमी चमत्कारच करतील असे नाही. अनेकदा ते योग्य माणसे, योग्य संधी आणि योग्य निर्णय आपल्याला आयुष्यात आणतात. आपण श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म सोडले नाही तर त्यांची कृपा योग्य वेळी नक्कीच अनुभवायला मिळते. चला, शेवटी सर्वांनी मनापासून एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.